आपण ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय बघतो आहोत. 35 श्लोक आणि त्याच्यावरच्या ओव्या आपण पाहिल्या. आज शेवटचा भाग पाहतो आहोत. 3रा अध्याय संपत आलेला आहे. कर्मयोगाचा अध्याय. कर्म करायलाच पाहिजे. कर्म टाकून देह देखील चालणार नाही. पण कर्म कशा पद्धतीनं केलं असता कर्माच्या अंगाने जीवाचा भगवंताशी योग साधता येतो, ते वर्म या 3रा अध्यायात सांगितलंय. म्हणून त्याला कर्मयोगाचा अध्याय असं म्हटलेलं आहे. आतापर्यंतच्या श्लोकात आपण बघितलं की कर्माचं महत्त्व सांगितलं. स्वधर्म कर्म करायलाच पाहिजे आणि ते करूनच आपल्याला मोक्षाच्या दारापर्यंत जाता येतं. योग्य पद्धतीनं करायला पाहिजे. हे इतकं सगळं सांगितल्यानंतर अर्जुनाने या ठिकाणी प्रश्न भगवंताला म्हटलेला आहे, विचारलेला आहे. आता केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषा आणि छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजिता. इतकं तुम्ही सगळं सांगितलं. असं सगळं असताना ज्याला ज्ञानी मंडळी, जाणती मंडळी असं म्हणतो, ती मंडळी देखील स्वधर्माचरण सोडून परधर्म, ह्याचा अर्थ दुसऱ्याची कर्म आपल्याकडे का घेतात? आपलं सोडून दुसऱ्याचं बळाने स्वीकारण्याचं कारण काय आहे? तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानी आहे स्थितीभ्रंशे मार्गू सांडूनी अनारिसे चालत देखो. ज्याला आपण ज्ञानी म्हणतो, इथं ज्ञानी याचा अर्थ जाणकार मंडळी जे आहेत, थोडंफार जाणलेलं आहे, ज्याने ऐकता आहेत थोडंफार. पूर्ण ज्ञानी असेल तरी देखील तो सावधच असतो. पण साधारणतः हे सगळं ऐकल्यानंतर सुद्धा अशी मंडळी आपला मार्ग सोडतात आणि दुसऱ्याच्याच मार्गाने जातात का? स्वधर्म सोडून परधर्म, त्याची आवड का निर्माण होते? माझ्यापेक्षा तुमचं काम बरं असं का वाटतं बरं? सर्वज्ञ ही जे होती, जे सर्वज्ञ माणसं आहेत म्हणतो आपण, हेयोपादेही जाणती. काय त्याज्य आहे, काय ग्राह्य आहे कळतं त्यांना, कळत नाही असं नाही. ती ही मंडळी परधर्मे व्यभिचरती कवणे गुणे. तर पुन्हा व्यभिचार शब्द आला. परधर्मे व्यभिचरती ह्याचा अर्थ आपला जो स्वधर्म आहे तो टाकायचा आणि परधर्माच्या मागं लागायचं म्हणजे व्यभिचार आहे. असं त्या मार्गाने का जातात? काय असं घडतं? बीजा आणि भुसा अंधू निवाडू नेणे जैसा नावेक देखणाही तैसा बरळे कापा. कण आणि त्याचा वरचा कोंडा आंधळ्याला निवडता येत नाही हे कबूल आहे आपल्याला. पण तो देखणा जो आहे, ज्याला दृष्टी आहे, त्यांनी असंच का करावं बरं? म्हणजे अज्ञानी माणसाला कळत नाही. ज्यांनी ग्रंथ वाचलेले आहेत, व्याख्यानं करतोय, बोलतोय, सगळं काही चाललेलं आहे, तरी देखील तो असं का वागतो? जे असता संगू सांडिती तेची संसर्गू करिता न दाती वनवासी सेविती जनपदाते. काही मंडळी असतात, असता संगू सांडिती, साधना करायचे म्हणतात आणि म्हणून ज्या ठिकाणी ते असतात तिथून सोडून दूर जातात, कुठंतरी लांब जाऊन साधना करायची म्हणतात, अरण्यात जाऊन राहतात, एकांतात कुठेतरी जाऊन राहतात. पण तेही पुन्हा संसर्गू करिता न धाती, गेल्यासारखे दिसतात पण पुन्हा अडकतात. तिथं जाऊन आणखी कशात तरी अडकतात. इथनं सोडतात पण दुसरीकडे जाऊन अडकतात. म्हणून स्वामीजी एक उदाहरण सांगायचे. इथून संन्यास घेऊन गेले काशीला, आलेच नाहीत 2-4 वर्ष. म्हणून कुणीतरी चौकशी केली तर म्हणलं आम्हाला भेटले होते काशीला, काय करतात? दुसरा संसार उभारलाय म्हणले तिथं. मग काय उपयोग आहे? इथून गेला आणि दुसरा संसार उभारला. म्हणजे हिकडली कर्म टाकतात आणि दुसरीकडे जातात आणि दुसरं काहीतरी करत राहतात. ज्याचा कर्माचा पिंड आहे, म्हणून स्वामी नेहमी म्हणायचे, ज्याचा कर्माचा पिंड आहे ना, त्यांनी कर्म टाकण्याच्या भानगडीत पडू नये. योग्य कर्म करावं जिथून पोचता. इथून गेला तरी तुम्ही तिथं तेच करणार. तर तसं नाही, कर्म टाकणं नाही, योग्य कर्म करणं जे आपल्याला तिथं पोचवेल असं. वनवासी सेविती जनपदाते. वनवास स्वीकारला साधनेसाठी, पुन्हा लोकांच्या तिथं जाऊन देखील लोकच जमवले.
आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविती, परी बळात्कारे सुईजती तयाची माझी. सर्व पाप चुकवतात, काही करायचं नाही असं ठरवतात, पण पुन्हा त्याच्यातच पडतात बलात्काराने. असं का होतं? जयाची जीवे घेती विवसी, जीवाला ज्याच्याबद्दल तिटकार असतो, नाही करायचं असं वाटत असतं, तेची जडवून ठाके जीवासी, तेच पुन्हा त्या जीवाला धरून टाकतं. चुकविता ते गिवसिता, जे आपण चुकवायला म्हणून जातो ते पुन्हा पकडतं. याचं कारण असं, आतून ते सुटलेलं नसतं. इकडनं चुकवतो, दुसरीकडे जाऊन बसतो काहीतरी ऐकायला. ऐसा बलात्कारू एकू दिसे, तो कवणाचा येथा आग्रह असे. हे जे दिसतं बलात्काराने दुसऱ्यात पडणं, कशामुळे घडतं, कारण काय त्याला, हे बोलावे ऋषिकेशे पार्थू म्हणे. हे तुम्ही मला सांगा, असे अर्जुनाने प्रार्थना केली. मग श्री भगवान वाच, मग त्याला भगवंत सांगतात, कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा, महाशनो महापाप्मा विद्येनम हे वैरिणम. हे वैरी आहेत महत्त्वाचे, काम आणि क्रोध. आता ह्याच्यावरती बऱ्याच ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या आहेत. आपण त्याचं नेमकं काय ते थोडं समजून घेऊ, म्हणजे ओव्यांचा अर्थ रागेल. जसं मध्ये एक येऊन गेला श्लोक आपल्याला, ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते, तिथून तो प्रणश्यतीपर्यंत खाली येतो. विषयांच्या मागं लागलात की खाली 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 कसा येतो, तसं काम क्रोध हे जे आहेत, हे जे मुळातच आहेत, ते कसे आपला परिवार गोळा करतात आणि त्या जीवाला जखडून टाकतात, त्याचं वर्णन याच्यात सांगितलं आहे. काम क्रोध आला, आशा आली, ममता आली, अहंकार आला, तृष्णा आली, त्यांची नाती काय सगळी पुढं वर्णन करून सांगितले. त्यांनी ती कशी त्या जीवाला अडकवतात आणि विवेकापासून वैराग्यापासून सगळ्यापासून दूर नेतात, त्याचं वर्णन आहे. म्हणजे मूळ काय आहेत, काम आणि क्रोध. आणि हे देहा जन्माला आला तेव्हाच ते आले त्याच्याबरोबर. जन्माला काम असतो का नाही, इच्छा असतेच का नाही काही, आणि ती इच्छा पुरी झाली नाही की क्रोध. मला असं वाटत होतं, नाही झालं. अहो, लहान मुलाला सुद्धा बघा तुम्ही, त्याला घ्यायची इच्छा असते, जरा घेतलं नाही लगेच आकडनं तांडव भूखंड पसरतं. घ्यायची इच्छा आहे पण घेतलं नाही, सुरू झालं. पुढे मत्स्य आले एका पासोपाठ. म्हणून त्याचं वर्णन ह्याच्यात त्यांनी केलं आहे बघा. तव हृदय कमळ आरामू, भगवंतांना उद्देशून म्हटलंय, जो योगियांचा निष्काम कामू. काय काय शब्द फार ज्ञानेश्वर महाराजांचं चांगले. आता योगी निष्काम, पण निष्काम योग्यांची कामना असलेले भगवंत. म्हणजे हिकडनं निष्काम, पण कामना कोणाची, भगवंतांची. आणि भगवंतांची कामना धरली म्हणजेच इथून निष्काम होतो. म्हणून योगियांचा निष्काम कामू तो, म्हणत असे पुरुषोत्तमू सांगे नाही. असा पुरुषोत्तम आपल्याला काय सांगतोय ते ऐकूया. तरी हे काम क्रोधू पाही, याला कारण आहेत काम आणि क्रोध. जया ते कृपेची साठवण नाही. त्या कामक्रोधाच्या ठिकाणी कृपा वगैरे काही नाही आहे. हे कृतांताच्या ठाई मानी जाते. काळ जसा असतो ना तसे आहेत, हे सोडत नाहीत कोणाला. हे ज्ञाननिधीचे भुजंग. ज्ञाननिधी, जे ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे, तो ठेवा जो आहे त्याच्यावर जसा सर्प बसून राहतो आणि कोणाला हात लावू देत नाही, तसे जोपर्यंत हे बसलेले आहेत तिथे तोपर्यंत आत्मज्ञान होणार नाही. आत्मज्ञानाच्या निधीवर हे भुजंगाप्रमाणे बसलेले आहेत. म्हणून ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ. विषयदरीमध्ये वाघासारखे बसलेले आहेत. ते विषयात अडकवतातच जीवाला, नाना प्रकारचे विषय. भजन मार्गीचे मांग मार्ग जे. आणि जर जीव भजनाच्या अंगाने जर त्या मार्गाने जायला लागला तर त्याला मागं खेचायचं किंवा त्याला मारायचं काम हे काम क्रोध करत असतात, जाऊ देत नाहीत त्या मार्गाने. हे देहदुर्गीचे दोंड. हा देहदुर्ग जो आहे त्याचे दगड आहेत, ते त्यांनी बनलेला आहे सगळा देह. जन्माला आल्यापासून काम क्रोध घेऊनच आलेला आहे.
देय दुर्गीचे धोंड, इंद्रिय ग्रामीणचे कोंड. हे इंद्रियाच्या गावाला तटबंदी कशाची? कामक्रोधाची. यांचे व्यामोहादिक दबड जगावरी. आणि ह्याचा दबाव जगावर, ह्या कामक्रोधाचा मोठा दबाव आहे. सगळ्या दडपणाखाली जग वागत असतं सगळं. हे आले कुठून? रजोगुण मानसांचे. मनातला किंवा प्रत्येक देहामधला जो 3 गुण आहेत त्याच्यापैकी रजोगुणापासून हे निर्माण झालेले आहेत. समूळ आसुर्येचे धालेपण यांचे अविद्या केले. हे जे आहेत रजोगुण, ही जी आसुरी संपत्ती त्याच्यापासून नेलेली आहे, याला पोषण करण्याचं काम अविद्येनं केलं. काम वाढतच चालला. आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, थांबतच नाही कुठे. हे रजाचे कीर झाले परी तमासी पढियंते भले. निर्माण झाले कुठून? रजागुणापासून. पण त्याला तमोगुणाला आवडतं. एकमेकांचं नातं जुळलं. चोराला चोर लगेच मिळतो तसं तमोगुणाला ते आवडते झाले. आणि तेने निजपद या दिधेले प्रमाद मोह. प्रमाद आणि मोह हे तमोगुणाचं लक्षण. प्रमाद म्हणजे आपण कशासाठी आपला जन्म आहे, प्रमाद म्हणजे चूक. कशासाठी आपला जन्म आहे हेच माहिती नाही आहे, तमोगुणाचं लक्षण आहे. आणि मोह, निद्रा, आळस, प्रमाद ही तमोगुणाची लक्षणं आहेत. आणि म्हणून तमोगुणाने काय केलं ते या रजोगुणाचे जे आहेत काम क्रोध, त्याला आपलं स्थान दिलं बसायला. मी तमोगुणाने म्हणून तिथं बसले ते. आता तमोगुणाने रजोगुणात जोडी सुरू झाली. मृत्यूच्या नगरी मानिजती निक्यापरी. हे जीविताचे वैरी म्हणून या. आता हे दोन्ही गुण जे आहेत त्याच्या पोटी आलेले विकार हे जीवाचे वैरी आहेत खरं म्हणजे. म्हणून ते काळाच्या नगरामध्ये त्याला मोठा मान आहे. कारण ते काळाच्या तोंडात घेऊन जातात. तिथं मोठा मान आहे या सगळ्या गोष्टीला. जय अशी भुकेलिया आमिषा. हे विश्वनपुरेची घासा. कुळवाडियांची आशा चाळीत असे. आता हे किती आमिष आहे त्याला. या कामक्रोधाला काय काय पाहिजे असं जर विचारला तर त्याला संबंध विश्व देखील पुरे नाही घासाला. थोडंसं खाल्लं नाही आणखी सगळं विश्व. आता ते काय की दाखवतात बघा. आपण बघतो काय काय याच्यामध्ये की त्यांची इच्छा काय असते, मागणं काय मागतात तपश्चर्या करून, की तिन्ही लोक, या तिन्ही लोकावर माझी सत्ता चालली पाहिजे, मी अमर झालो पाहिजे आणि तिन्ही लोक माझ्या ताब्यात पाहिजे. म्हणजे कुठपर्यंत वाढत चालले आणि त्यासाठी सत्ता पाहिजे, शक्ती पाहिजे. म्हणून ते म्हणतायत हे सगळं विश्व देखील त्यांना पुरं पडत नाही, एवढी ही आशा वाढत चालली. कौतुके कवळीता मुठी. जे 14 भुवने थे कुटी. आपल्या मुठीत पाहिजेत सगळे. ती भ्रांती ही धाकुटी वाल्ली दुल्ली. आता ही जी आशा आहे तिची ही भ्रांती धाकटी बहीण. कारण आशेमुळे भ्रांतीत सापडले. आता त्याच्या मागे लागले, डोळे आंधळे झाले. अरे काही विचार करशील का? नाही चाललं. जे लोकत्रयाचे भातुके. खेळायला काय मिळालंय? तिन्ही लोक. खेळताची खाय कवतिके. काय काय खायला पाहिजे? त्रिगुणाची सत्ता, ते त्रिलोकाची सत्ता सगळी पाहिजे. आणि तिच्या दासीपणाचे निबिके तृष्णा जिये. आता ही भ्रांती आणि आशा तिचे दास्यत्व पत्करून तृष्णा जन्माला आली. एक एक कसे त्याच्यातून विकार जन्माला आले ते बघा. हे असो. मोहे मानिजे या ते अहंकारे घेपे दिजे. त्याच्यातून निर्माण झालेला मोह अहंकाराला जेणे जग आपुलेनी भोजे नाचवित असे. आता मी म्हणून छातीवर हात ठोकीत तो अहंकार. आपण नाचतोय, सगळ्यांना नाचवतोय. शांती बिंती त्यांना काय माहीत नाही. घ्या, माझं ते माझं, सगळ्यांचं ते माझंच. घेतल्याशिवाय राहणार नाही. चालला नाचत चालला तो. मग त्यामुळे परिणाम काय झाला असं विचाराल तर जेणे सत्याचा बोकसा काढिला. आता हे सगळे जे काही विकार आहेत, आशा, तृष्णा, अहंकार, ह्याच्या पुढे काय काय झालं असं विचारलं तर सत्य जे आहे ते सत्य खराब झालं.
त्याचा भोगसाच काढला. ते जसं म्हणतात ना, आतडी भोगसून काढली, सत्य संपलं तिथे. भोगसा काढला आणि मग तिथं काय भरलं? अकृत्य तृणकुटा भरला. म्हणजे तिथं सत्य काढलं आणि कुकर्माचं गवत तिथं भरलं. आता काय ज्ञानेश्वर महाराज सरळ बोलत नाही, ते असं काय बोलतात की ते आपल्या डोक्याच्या वरच जात. म्हणजे आतडी भोगसून काढावी आणि तिथं काय भरावं, तर सत्याचा भोगसा काढला आणि तिथं दुष्कृत्यांची तिथं गवत भरलं सगळं. आणि असं जिथं आहे असा दंभू रुडविला जगी ई. आणि दंभ, असं दंभ याचा अर्थ काय की आत एक असायचं आणि वर वर दुसरं दाखवायचं, ह्याला दंभ म्हणतात. त्यामुळे आता दंभाचं राज्य सुरू झालं. म्हणजे आत भरलं कसलं, दुष्कृत्य भरली आणि वर सत्याचं दाखवलं पांघरून. कारण हे लोक असं सांगत असतात ना, नाही या मार्गाने जाणार आहे, आम्ही लोकांच्या कल्याणासाठी सगळं करतोय, स्वातंत्र्यासाठी आमचं युद्ध आहे, सर्वांचं चांगलं व्हावं म्हणून आम्ही हे करतो आहोत. आत असतो स्वार्थ, दाखवायचा असतो काय वरवर, ह्याला धम्म म्हणतात. आणि त्यामुळे काय झालं, सात्वी शांती नागविली. जे शांतपणाने सगळं जग जगत होतं ते नाहीसं केलं. मग माया मांगीण माया शृंगारिली, मायेचा शृंगार सुरू झाला. ते करवी विटाळविली साधू वृंदे. आणि या सगळ्याचा उपयोग करून जी काही साधू सज्जन मंडळी असतील त्यांचं जीवन भ्रष्ट केलं. आपण बघतो ते असुर म्हणजे ते ऋषीमुनी तपश्चर्या करतात, काय सगळे आश्रम पाडा, विध्वंस करा, चालले हातात तलवार घेऊन, काय तुमची शस्त्र घेऊन. चांगली माणसं बघवतच नाहीत तिथे. मग चांगल्याला जगात राहणं देखील कठीण असं जे म्हणतो त्याचं कारण ह्यांचं राज्य सुरू झालं की सज्जनाला देखील जगामध्ये राहणं अवघड होऊन जातं. आणखी काय केलं, ही विवेकाची त्राय फेडिली. विवेक संपला, संपुष्टात आला. वैराग्याची खाल काढिली. वैराग्य कुठनं आता, अभिलाषेच्या मागं लागले, वैराग्य शब्दच नाही तिथे. जितया मान मोडिली उपशमाची. उपशम, वैराग्य, विवेक, इंद्रियाचं शमन करणं, मनाचं शमन करणं. शमन बिमन नाही, मिळवायचं आणि भोगायचं, मिळवायचं आणि भोगायचं, त्याच्या मागं लागले. आणि त्यामुळे ही संतोष वन खांडिले. संतोष संपला, संतोषाचं वन खोदून काढलं. धैर्यदुर्ग पाडिले. धैर्यवृत्ती जी कोणात असेल, असे एकदम आल्यानंतर धैर्यवृत्ती तरी कशी राहणार, त्यामुळे ते देखील अवघड झालं. आनंद रोप सांडिले उपडुनिया. आनंद संपला, आनंदाची रोप छोटी छोटी जी होती उपटून टाकली सगळे. ही बोधाची रोपे लुंचिली. बोध, ज्ञानाची रोपं उघडून काढली, ज्ञान नाहीच आता कुठे. सुखाची लिपी पुशिली. सुख सुख म्हणतात ते संपलं. जिव्हारी आगी सुदली तापत्रयाची. मग 3 ताप जे सांगितलेत, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक, हे सगळे जे आहेत हे तापत्रयाची आग आता पेटली सगळी. हे अंगात घडले. मग हे सगळे आले कुठून, मुळातच होते. जीवीचे आथी जडले. जन्माला जीव आला ना तेव्हा हे देह जसा घेऊन आला तसा कामक्रोधाला घेऊनच आला. परी नातुडे गिवसले ब्रह्मादिका. आणि त्यामुळे ब्रह्मादिकांना देखील हे ताब्यात आणता येत नाही. ब्रह्मादिक सांभाळतात, ते तपश्चर्या झालं म्हणजे सांगत असतात की हे तू मागू नको, मी हेच मागणार आहे. म्हणून ब्रह्मादिकांना सुद्धा हे आवरता येत नाहीत. हे चैतन्याचे शेजारी. देहामध्ये आलेले आहेत पण चैतन्याच्या बरोबरच आहेत. चैतन्य नष्ट होईल तेव्हाच ते जायचे, तोपर्यंत चालू आहे. म्हातारपणी देखील भजी पाहिजेत. हांतरुणावर पडलेले आहेत आता. काम, इच्छा पाहिजे. हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाच्या एका हरी. ज्ञान ज्ञान ज्याला म्हणता ना ते जोडीनच बसलेले. कारण आणखीन पुन्हा तुम्हाला कळत नसेल तर मला कळतं, अहंकार आणखीनच.
तुम्ही नाही ना गीता वाचली, उपनिषद मी वाचलेत, मला विचारा. त्याचा अहंकार पुन्हा आहे. हे ज्ञानाच्या एका हरी म्हणून पडत मूर्ख म्हटलेलं आहे समर्थांनी त्याला. साधा मूर्ख बरा, पण पडत मूर्ख. सर्व काही अभ्यास केलेला आहे पण मूर्ख आहे. म्हणजे मूर्खापेक्षा पडत मूर्ख श्रेष्ठ आहे वरच्या पातळीवर. मूर्खाच्या बाबतीत वरच्या पातळीवर पडत मूर्ख. वर्षी ज्ञानाच्या एका हरी आणि प्रवर्तले महामारी सावरती ना. आणि त्यामुळे मग ही महामारी आल्यासारखी जशी साथ आवरत नाही ना, तसे सगळे घेऊनच आलेत ना, विकार बरोबर घेऊनच आलेत तुमच्यावर हल्ला करायला. ते आवरले जात नाहीत. मग हे जळे विण बुडविती, पाणी नाही आहे पण बुडवतात. आगी विण जाळीती, प्रत्यक्ष आग दिसत नाही आहे, त्या जीवाला जाळून टाकतात. न बोलिता कवळीती प्राणियात, काही शब्द न बोलता त्या प्राण्याचा ताबाच घेतात. हे शस्त्रे विण साधिती, शस्त्र हातात तर दिसत नाही पण जीवाला मारून टाकतात. झोप लागत नाही रात्र रात्र. काय अमकं करायचं होतं, मिळवायचं होतं, मिळालं नाही, रात्रभर तळमळतात. गेली झोप, उडाली भूक, उडाली. दोरे विण बांधिती, म्हणजे आता दोरा दिसत नाही पण बांधला. ज्ञानी असी तरी वधिती पैज घेऊन ये, ज्ञानाला सुद्धा अगदी पैजेनं मारून टाकतात. हे चिखले विण रुविती, चिखल नाही आहे पण पुरून टाकतात. पाशिके विण गोविती, पाश दिसत नाही आहे पण पकडला, हरणाला जसा पकडतात. हे कवणा जोगे न होती आतवटेपणे, म्हणजे वर्णन काय करणार तसं. म्हणून त्याला पुढे त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे. धूमे नावरियतय वन्नीर, जैसी चंदनाची मुळी गिवसवून घेपे व्याळी. चंदनाची मुळी आहे खरी आहे पण सापानी वेढलेली आहे. ना तरी उलबाची खोळी गर्भस्थासी, किंवा आईच्या उदरात गर्भ आहे पण तो त्या पिशवीमध्ये आहे. का प्रभावी न भानू, सूर्य आणि प्रकाश नाही असं कसं होईल. सूर्य म्हटले की प्रकाश आला. धूमे विण हुताशनू, धुराशिवाय अग्नी नाही. अग्नी म्हटले की त्याच्यावर धूर आला. आता हल्ली नसतो पण सांगते. जैसा दर्पण मळ हिणू काहीच नसे, आरसा आपण स्वच्छ केला जरा वेळाने बघा पुन्हा तुम्ही पुसा, धूळ सापडणार त्याच्यावर. तैसे, हे जसं एका वाचून एक नसतात तैसे इही विण एकले आम्ही ज्ञान नाही देखिले. ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट म्हणतात हे ज्ञान आहे आणि कामक्रोध नाही असं ज्ञान काय आम्ही पाहिलं नाही. जैसे कोंडे निपा गुंतले बीज निपजे, जसं बीज आहे कोंड्याशिवाय असं सापडत नाही, कोंडा आणि बीज. तसं जिथं ज्ञान आहे तिथं हे सगळं आहेत. कारण आवृतम ज्ञान मिळते ना, हे ज्ञान सुद्धा या कामक्रोधाने आवृत झालेलं आहे. तैसे ज्ञान तरी शुद्ध, वास्तविक ज्ञान शुद्ध आहे, परी इही असे प्ररुद्ध, ते ज्ञान देखील झाकलं गेलं आहे, आच्छादलं गेलेलं आहे. वास्तविक ज्ञान आपलं आपल्या जवळच आहे, मग का होत नाही, यांनी झाकलं गेलेलं आहे. पडदा ह्या अज्ञानाचा आलेला आहे, ह्या विकारांचा आला आहे. मग आपल्याला काय सांगतात सद्गुरू, हा पडदा दूर करा म्हणजे ज्ञान तुमचं तुमच्याकडचं आहेत. विरक्ती, वैराग्य, विवेक ह्याचा अर्थ काय, हे दूर करा. ही असे प्रवृद्ध म्हणून ते आगाध होऊन ठेले. म्हणून ज्ञान तुमचंच तुमच्याजवळ स्वयंसिद्ध असून ते आगाध झालेलं आहे. आधी याते जिणावे मग ते ज्ञान पावावे. मग एखाद्याने जर ठरवलं की आधी हे कामक्रोध जिंकूया आणि मग ज्ञान पाळूया तर पराभव न संभवे रागद्वेषा, तर तसे ते जात नाहीत. काढायला गेलात की एक कमी केला की दुसरा येतो, त्याला काढायला गेलात की एक, जसं ते डॉक्टरचं औषध सुरू केलं ना मी डॉक्टरच आहे तरी सांगते, औषध सुरू केलं की एक औषध देतात, त्याच्यातून दुसराच आजार येतो, त्याचा साईड इफेक्ट. ती औषधे घेतली की त्याच्यातून तिसरं येतं. म्हणून त्याला ते सांगतात जसं की या पांढऱ्या गोळ्या घ्या, त्याचा जर त्रास व्हायला तर ह्या तांबड्या गोळ्या ते दिल्या आहेत त्या घ्या, त्याचा जर त्रास व्हायला लागला त्या पिवळ्या गोळ्या दिल्या त्या घ्या. म्हणून शहाणा मनुष्य सहसा डॉक्टरकडे जात नाही.
शक्यतो टाळतो, अगदीच नाईलाज झाला तर. तर तसं ह्याला तुम्ही जर मुद्दाम आवरायला म्हणून गेलात, आणखीनच व्याप करतात. याते साधावया लागी जे बळ आणि जे अंगी. ह्याच्यावर ताबा मिळवण्यासाठी बळ काय आणायचं जर म्हटलं, ते इंधने जैसी आगी सावावय होय. आगीत इंधन टाकल्यासारखंच होतं. म्हणजे आग विझवण्यासाठी आपण जर इंधन घालायला गेलो, आणखीनच आग भडकते. आग विझवावी म्हणून त्याच्यात आम्ही रॉकेल ओतलं, ते विझणार का वाढणार? बरं का. तैसे उपाय कीजती जे जे ते ते यासीची होती विरजे. म्हणून तुम्ही त्याच्यासाठी जितके उपाय कराल ते ह्याला वाढवायला कारण पडतात. म्हणूनी हटियांते जिणीजे ईची जगी. म्हणून हठयोगीसुद्धा जर प्रयत्न करत असतात त्याला जिंकायचा, नाही जिंकता येत. ऐंशी आही साकडा बोला एक उपाय आहे भला. पण अशा वेळेला मग प्रश्न येईल ना, तुम्ही सगळं म्हणता, एवढं काढायला तर पाहिजे म्हणता, काढताही येत नाही म्हणता, मग काहीतरी उपाय सांगा ना, काय करता येईल तो. ते काय म्हणतात, तो करिता जरी अंगवला तरी सांगेन तुझं. मी सांगतो ते तू जर करणार असलास तो सांगतो ते आपण पटतो का बघ, जमतं का बघ. काय सांगितलं, याचा पहिला कुरुठा इंद्रिये. हे काम वगैरे इच्छा ज्या होतात ते कुठं इंद्रियाला वाटायला का, हे खावं, हे पाहावं, हे ऐकावं. तो कुरुठा म्हणजे उंबरठा. पहिला कुरुठा इंद्रिये, येथून प्रवृत्ती कर्माते विये. कर्म कुठून सुरू होतं, इंद्रियामध्ये प्रवृत्ती व्हायला लागली की कर्म सुरू झालं. अमकं करावं की चाललं, निघाले लगेच, विचार करत नाही. त्याच्या मागं मन असतं आणखीन एक. पण इंद्रियाला त्या चवी लावलेल्या असतात निरनिराळ्या गोष्टींच्या, पाण्याच्या, ऐकण्याच्या, खाण्याच्या, स्पर्शाच्या. त्याच्या जोडीला मन. म्हणून इथून म्हटलंय त्याने, येथून प्रवृत्ती कर्माते विये आधी निर्दळोनी घाली तिये सर्वथैव. म्हणून शम आणि दम हे दोन्ही जोडीनं सांगितलेत. शम म्हणजे मनाचं शमन आणि दम म्हणजे इंद्रियाचं दमन. इंद्रिय आवरली आणि मनामध्ये विषय जर तसाच राहिला तर त्यांनी म्हटलं हेही बरोबर नाही, ह्याला मिथ्याचार म्हटलेला आहे. इंद्रिय आवरलेत खरी, पण मनामध्ये सारखा विषय घोळतोय, उपयोगी नाही. म्हणून मुळात जिथून ही प्रवृत्ती निर्माण होते ती इंद्रिय ही आवरा आणि मनही आवरा. म्हणून पुढच्या याच्यात त्यांनी सांगितलं, इंद्रिया आणि पराण्याहू इंद्रियेभ्या परम मना मनसस्तु परा बुद्धी आणि यो बुद्धे हे परतस्तु सहा. इंद्रियावर मनाचा ताबा, मना बुद्धी, त्याच्यातून बुद्धे हे परतस्तु सहा. कोण, तो. तिकडं लक्ष द्या म्हणजे हे सगळं जाईल इथून. म्हणजे बघा पुढं त्याने मग म्हणजे केव्हा, इंद्रिय ताब्यात आणल्यावर. मग मनाची धाव पारुशेल. मग पहिल्यांदा बळाने इंद्रियांना आवरा. उपवास कशासाठी सांगितले, यावर आजचा एक दिवस तरी सुद्धा नाही खायचं ठरवा, पण मनाने खात असतो. पण पहिल्यांदा जरा सवय तर करा, मग हळूहळू त्याची सवय होते. साधकाला सुद्धा पहिल्यांदा ज्या काही इच्छा असतात त्या तुम्ही बळाने जर आवरायचं ठरवलं, पुढे पुढे त्याचा विसर पडतो. सिनेमाला जायची आवड आहे, मग उघडलं पान की लगेच कुठल्या थिएटरला कुठला सिनेमा आहे, पण ठरवा वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष की आपल्याला त्या मार्गाला जायचं नाही आहे. हळूहळू संपलं, लक्षातही येत नाही कुठले सिनेमा, कुठल्या नट्यान, कुठलं ते थिएटर, काय माहिती नाही त्याचं. अमका ठिकाणी नाही जायचं बाहेर खायला. हळूहळू सवय करा, लक्षात नाही बुवा, काय कल्पना नाही काय हे बा, हे एवढं अन्न, एवढा आहार, एवढं हे एवढं आपण घेतो, ह्याच्याखेरीज अवांतर विषय. म्हणजे पहिल्यांदा बळाने सोडवायचं, मग हळूहळू शरीराला त्याचं वळण पडतं. म्हणून इंद्रिय आणि मन दोन्ही ताब्यात आलं पाहिजे. नाही तर काही मंडळी सांगतात ध्यान करा, नाम घ्या, काही खाल्लं तरी चालेल, कुठेही गेलात तरी चालेल. कसं काय ते ध्यान आणि नाम लागणार सांगा मला. बरं व्हायचं आणि कुपथ्य करायचं, दोन्हीचा मेळ कसा बसणार. पण सुरुवातीला जर सांगायला तर मग नकोच झालं आपल्याला साधना.
दोन्ही एका वेळेला गेलं पाहिजे. हे ताब्यात आणलं पाहिजे. साधनेचा जोर वाढवला पाहिजे. जसं जसं तिकडं आपल्याला आकर्षण वाढेल, त्या मूळ तत्वाची गोडी लागायला लागेल, तसं तसं या गोष्टी आपोआप, ह्या गोष्टीची गोडी लागली, आपोआप इतर वाचन बंद होतं. हे सगळे मी अनुभवावरून सांगते. मला देखील खूप वाचनाची गोडी होती, अनेक वाचायची. आणलं लायब्ररीतून पुस्तके, रात्र बसून वाचून दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसरं आणायचं. आता ते डोळ्यासमोर देखील धरवत नाही. लक्षात येते आहे काय याच्यामध्ये, कशासाठी वाचत होतो आपण इतकं. हे मूळ लक्षात आल्यानंतर लक्षात येते की याच्यात वाचण्याजो नुसता शब्दच्छल आहे सगळा. काय 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 सांगत असतात, वाचत असतात, बोलत असतात, तत्त्वज्ञान सगळे. हे समजून घ्या की लक्षात येतं तत्त्वज्ञान काही नाहीच आहे खरं, म्हणजे याला अर्थच नाही आहे काय. मग मनाची धाव पारुशेल, आपोआपच ते कमी होईल, खंडित होईल आणि बुद्धीची सोडवण होईल. बुद्धी मुळात सात्विक आहे. ती मनाच्या नादी लागते, इंद्रिय पंगस्त बुद्धी होते आणि त्यामुळे बुद्धी खाली येते. ह्याच्यातून तिला सोडवलं की बुद्धीची सोडवण होईल. इतुकेनं थारा मोडेल या पापियांचा. हे काम क्रोध ज्या मनात बसलेले आहेत, ज्या इंद्रियात घर करून बसले, ज्याचं आकर्षण बुद्धीला मनाच्या नादाने लागतं आहे, ते आपोआप त्याच्यातनं सुटत जाईल एक एक एक. मग सुरुवात कुठून कर, त्या विषयांना मर्यादित करणं, आवश्यक तेवढेच विषय घेणं, अनावश्यक विषयांचा त्याग करणं, ह्याला वैराग्य म्हटलेलं आहे. ह्याची गरज नाही ना, मग नाही घ्यायचं. इथून तुम्ही सुरुवात करत आलात की हळूहळू इंद्रिय संयमित होतील, मन संयमित होईल आणि बुद्धी देखील. मग त्या आणि मग मन आणि बुद्धी एकदा त्या दिशेनं प्रवास करायला लागले की इकडलं सुटतच जातं हळूहळू. मग त्याची इच्छाच होत नाही. आणि हे सगळं केल्याशिवाय ते आत्मदर्शन वगैरे खूप लांब आहे. असं आपल्या सद्गुरूंनी डोक्यावर हात ठेवला आणि अजून आम्हाला आत्मदर्शन झालं नाही, 8 दिवस झाले, असं ते होत नाही आहे. जन्म जन्म करत यायला पाहिजे. पण काही जन्म जर आपण केलं असेल तर ह्या जन्मात ह्या विषयाची गोडी लागायला लागते, समजून घ्यावंसं वाटायला लागतं. स्वतःवर नियंत्रण कसं ठेवायचं, काय साधना करायची हे लक्षात येतं. आणि साधना मुख्य म्हटलं तसं कृती फार नाही आहे. कर्माच्या अंगाने खूप काही करायचं नाही आहे. मन बुद्धी इंद्रिय आपणच आपल्या ठिकाणी ताब्यात ठेवून अंतर्मुख करायचे आणि त्याची गोडी लावायची. सगळ्याचा अर्थच एक आहे की त्याची गोडी लागली पाहिजे. म्हणून ते पुढं म्हणतात पहा, इतुकेनं थारा मोडेल या पापियांचा. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मात्मना जही शत्रुं महाबाहो कामरूपम दुरासदम. म्हणून हा थारा मोडण्यासाठी काय करायला पाहिजे बघा. हे अंतर्युहुनी जरी फिटले तरी निभ्रांत जाण निवटले. अंतरातून फिटले गेले पाहिजेत, अंतरातून सुटले पाहिजेत. अंतरातून सुटले की सहजच त्याच्यावर आपला ताबा मिळतो. आतून इच्छाच होत नाही कुठं जायची, काही करायची इच्छाच होत नाही. कुणी जर म्हणाला काय येता का कुठे, कुठं जायचं आता, आई तर छान आहे, आनंदात, कुठं जायची इच्छा होत नाही, काही करायची इच्छा होत नाही. आजच मला एक आत्ता मगाशी फोन आला होता, अमुक ठिकाणी व्याख्यान आहेत, प्रवचन आहेत, येता का म्हणून विचारलं. पण खरं सांगू का, आता कुठं जावंसं वाटत नाही. आपल्या ठिकाणी बसून आपली साधना करा. आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी प्रवचन ऐकून डोक्याचा गोंधळ होतो आणखी. का तिथं ते आणखी काहीतरी सांगणार. आपण जरा कुठे ध्यानाला बसलेलो असतो तर ते म्हणणार ध्यान करून काय होतंय. जरा कुठे चिकटत असतो एका ठिकाणी तर त्यांनी येऊन आपल्याला सांगितले, गोंधळ झाला. मग जे एकदा करायचं मार्ग आपण ठरवलेला आहे त्या ठिकाणी पक्क. हे अंतर्युहुनी जरी फिटले तरी निभ्रांत जाण निवटले. निश्चित समज जैसे रश्मी विण उरले मृगजळ नाही. मृगजळ का, सूर्याचा प्रकाश पडतोय म्हणून. सूर्यच जर नसेल तर मृगजळ कुठलं आलंय. तसं आतूनच गेले. तैसे रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मींचे स्वराज्य आले. आतून जर राग आणि द्वेष, याचा राग याचा अर्थ आसक्ती. तर राग म्हणजे राग म्हणतो तो नाही, राग म्हणजे इच्छा, आसक्ती. आणि द्वेष ते मिळालं नाही म्हणून राग, क्रोध म्हणजे काम आणि क्रोध हे जर अंतरातून निमाले तर ब्रह्मीचे साम्राज्य लगेच आपल्या हाती येतं. अवघड नाही काय त्याच्यात.
मग हे मग हे सगळं झालं का? मग अंतरातून निवटले का? मग ब्रह्मीचं साम्राज्य सहज हातात आलंय आणि मग तो म्हणजे तो जीव भोगी सुख आपुले आपणची. मग तो आपलं सुख, आत्मसुख आपल्याच ठिकाणी भोगत राहतो. आता त्याला बाहेर बहिर्मुख करणारं कोणी नाही आहे. सहजच अंतर्मुख झालाय. अंतर्मुख झाला की जाणार कुठं? आत्याच ठिकाणी बसतो आणि आपलं सुख आपल्याजवळ आहे हे त्याच्या लक्षात येतं आणि त्या आत्मसुखात तो डूब देऊन बसतो. ते गुरु शिष्याची गोठी, हे जी गोष्ट तुला सांगितली ना, ही गुरु शिष्याची गोठी आहे. ही समजून घे मी काय सांगतोय ते. हे जर नेमकं तुला कळलं काय करायला पाहिजे ते, तर हे गुरु शिष्याची गोठी पद पिंडाची गाठी. की जर गोष्ट लक्षात आली तर त्या जीवाची शिवाची भेट आपोआप होते. ते पद हा पिंड जीव शिवाशी एकरूप होऊन जातो. तेथ आता गाठ पडली पुढे, तेथ स्थिर राहोनी नुठी कवणे काळी. पडली, काल गाठ पडली होती, पुन्हा आज चला सिनेमाला, असं नाही आहे. गाठ पडली ना, आता तिथं स्थिर राहा त्या ठिकाणी. आणि नुठी न उठी, नुठी म्हणजे कवणे काळी. आता त्या ठिकाणाहून उठू नकोस, तिथं स्थिर राहा कायम. सापडलं नाही आता तुला ठिकाण, आता तिथं बस. मगाशीच एक फोन आला होता तेव्हा त्यांनी सांगितलं, तुम्ही असं सांगितलं आज्ञाचक्रावर लक्ष ठेवायला. म्हटलं आतलं ठिकाण सापडतंय का बघ. ते जर सापडत असेल तिथं बसायचं आहे. ते लक्षात येत नाही म्हणून हे सांगितलेलं आहे. आता ह्या जे बारकावे आहेत ते गुरूंच्या तोंडून ऐकायला मिळणार. म्हणून सद्गुरू समोर जे पाहिजेत त्यांच्याकडनं बारकावे समजून घेतले पाहिजेत की कुठंपर्यंत आपण आलो आहे. मग पुढचं ते सांगतात, त्याच्या पुढचं सांगतात, समजून घे. ऐसे सकळ सिद्धांचा रावो भगवंत, देवी लक्ष्मीचा नाहो राया, ऐके देव देव बोलता झाला, असं भगवंतानी अर्जुनाला सांगितलं सगळं. आता पुनरपी तो अनंतू, आता याच्यानंतर पुन्हा तो अनंत. आद्य एकी मातू सांगेल, ते तर पंडूसुतू प्रश्न करेल. आता पुन्हा पुढच्या ह्याच्यामध्ये भगवंत काहीतरी सांगतील आणि त्याला अर्जुन उत्तर देईल, प्रश्न करेल, पुन्हा भगवंत उत्तर देतील. तया बोलाचा हन पाडू की रसवृत्तीचा निवाडू. आता ते जे बोलणं आहे ते सगळं ज्ञानाविषयीचं बोलणं आहे आणि ते पुन्हा रसवृत्तीचं रसाळपणाने सांगितलेलं आहे. इथं बोलणं ऐकायचं, ज्ञानाचं सगळं ऐकायचं, रसाळपणाने ऐकायचं. येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा, आणि त्यामुळे श्रोत्यांना श्रवण सुख सहजच प्राप्त होईल. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, चांग उठावा करून उन्मेषाचा, मग संवादू श्रीहरिपार्थाचा भोगावा बापा. मग या ठिकाणी उन्मेष म्हणजे ज्ञान कानावर पडल्यानंतर त्या ज्ञानाचा जागृती येईल, ज्ञानासंबंधी लक्षात येईल, असा हा हरिपार्थाचा संवाद आहे. तो आनंदाने श्रोत्यांनी भोगावा असं सांगून या ठिकाणी तिसरी ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम तृतीयोध्याय, तिसरा अध्याय आपण आता पूर्ण केला आहे कर्मयोगाचा. ते आता समजून घेऊन त्याप्रमाणे आपण जीवन जगायचं आहे. हरिओम तत्सत. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्, तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.